सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, अनेक वेळेस आपण आपल्या मोसंबीच्या बागेला चांगली दर्जेदार खतं देतो, सूक्ष्म अन्नद्रव्य देतो, वॉटर सोल्युबल खतंही आपण ठिबकमधून देतो, तरीही आपल्याला अपेक्षित असं उत्पादन मिळत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये होत असलेली लिंचिंग। मित्रांनो, ज्या मोसंबीच्या बागेमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्या ठिकाणी आपल्याला लिंचिंग कमी पाहायला मिळते, परंतु ज्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्रासपणे मोठ्या प्रमाणामध्ये लिंचिंग पाहायला मिळते। आणि या लिंचिंगमुळे आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जवळपास 20 ते 25% उत्पादन कमी होतं, कारण आपण दिलेली 20 ते 25% खतं लिंचिंगमुळे आपल्या मोसंबीच्या झाडाला मिळतच नाही। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊ की नेमकं लिंचिंग म्हणजे काय आणि घरच्या घरी कोणत्याही तज्ञाला फोन न करता, कोणत्याही प्रयोगशाळेत न जाता आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे हे घरच्या घरी कसं पाहू शकतो। आणि मित्रांनो, अगदी कमी पैशामध्ये आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिंचिंग थांबवून आपल्या मोसंबीच्या झाडाला आपण दिलेली जवळपास 90 ते 95% खतं औषधं कशी उपलब्ध करून देऊ शकतो, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु लिंचिंग या विषयाबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी तपासू शकतो, त्याचबरोबर आपण आपल्या जमिनीमध्ये लिंचिंग कशी रोखू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी हरी लगाने, समाधानी शेतकरी या आपल्या मोसंबी उत्पादक चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊ की लिंचिंग म्हणजे काय। मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगतो, लिंचिंग म्हणजे आपण आपल्या मोसंबीच्या बागेला दिलेली खतं, औषधं, सूक्ष्म अन्नद्रव्य ही झाडाच्या मुळापर्यंत न जाता मुळाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन थांबणं, यालाच थोडक्यात लिंचिंग असे म्हणतात। मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगतो, जर समजा आपण जेवण करायला बसलो आणि आपलं ताट वाढून आलेलं आहे, परंतु आपलं ताट आणि आपण जर 3-4 फुटाचं अंतर असेल तर आपण ते अन्न पाहू शकतो, परंतु खाऊ शकत नाही। ते अन्न आपल्या कक्षेच्या बाहेर गेलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या मोसंबीच्या बागेला जर खत औषधं दिली आणि ती खत औषधं मोसंबीच्या बागेमधील जे आपले पांढरी मुळे असतात, जे अन्नद्रव्य शोषून घेतात, त्यांच्या कक्षेच्या बाहेर गेली तर नक्कीच ती आपल्या मोसंबीच्या बागेला उपलब्ध होणार नाही। त्यामुळे या बागेमध्ये लिंचिंग झाली असंच म्हणावं लागेल। मित्रांनो, खऱ्या अर्थानं लिंचिंग ही आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे त्यावर अवलंबून असते। ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे त्या ठिकाणी लिंचिंग कमी होते, परंतु ज्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्या ठिकाणी मात्र लिंचिंग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता मित्रांनो, लिंचिंग आपण आपल्या शेतामध्ये घरच्या घरी कसे ओळखू शकतो। मित्रांनो, पाट पाणी भरत असताना आपण लिंचिंग ओळखू शकतो आणि ठिबक चालू असताना सुद्धा आपण अगदी सहजपणे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिंचिंग कशी होते आणि कशी ओळखायची हे ओळखू शकतो। मित्रांनो, जर आपण पाट पाणी भरत असाल आणि आपण पाणी भरल्यानंतर आपल्या मोसंबीच्या बागेला 3-4 दिवसानंतर जर क्रॅक पडत असतील तर अशा जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे असं म्हणावं लागेल। आणि मित्रांनो, पाट पाणी भरत असताना पाणी भरल्यानंतर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर भेगा पडत नसतील, क्रॅक पडत नसतील तर अशा जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे असंच म्हणावं लागेल। या दोन प्रकारांना आपण ओळखू शकतो की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे। आता मित्रांनो, प्रश्न असाही निर्माण होतो की जे शेतकरी बांधव पाट पाणी भरत नाही, ठिबकनं आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पाणी देतात, त्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या जमिनीची किती आहे हे कसं ओळखावं। तर मित्रांनो, जर तुम्ही ठिबकनं पाणी भरत असाल आणि आपण भरलेलं पाणी भरल्या जिथं पाणी पडते त्याच्या 2-3 फुटापर्यंत जर आपलं पाणी पसरत असेल तर त्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे अशाच म्हणावं लागेल। परंतु आपण ठिबकनं पाणी भरत असताना जर आपलं पाणी जसंच खाली जात असन, ते पसरत नसन, तर या ठिकाणी मोसंबीच्या जमिनीमध्ये जेव्हा आपली बाग आहे त्या बागेची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे असंच म्हणावं लागेल। कारण मित्रांनो, जर ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असती तर पाणी चांगलं असतं, परंतु पाणी जर सरळ खाली जमिनीत जात असेल तर मित्रांनो, साहजिकच आपण दिलेली खतं सुद्धा सहज जमिनीच्या अगदी खाली जाऊन बसतात, आपली मुळी वर असतात आणि मुळ्यांना अशा वेळेस आपण दिलेली खतं भोगत नसतात। तसंच मित्रांनो, पाट पाणी भरते वेळेस जर आपण आपल्या मोसंबीच्या बागेला खतं दिली आणि आपण जर पाट पाणी दिलं तर सहजपणे ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्या जमिनीवरून पाणी वाहून एका साईडला ही खतं जमा होतात। सुरुवातीच्या जी झाडं असतात त्या झाडाला ही खतं उपलब्ध होत नाही आणि मग अशा वेळेस पाणी पुढे येतं, त्यासोबत आपले दिलेले खतं सुद्धा पुढे येते। हे कारण आहे मित्रांनो की आपल्या जमिनीमध्ये जर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असेल तर खतं उपलब्ध होत नाही। तसंच ठिबकमध्ये सुद्धा आहे,
आपण जर आपल्या मोसंबीच्या बागेला ठिबक चालू केलं आणि आपण जर खतं दिली आणि ते पाणी जर आपल्या ज्या ठिकाणी आपलं ठिबक पडते त्या ठिकाणी पांगत असेल तर त्या सर्व मुळाच्या कक्षामध्ये ते खत औषध येतात, परंतु ते पाणी जर सहज जात असेल तर मित्रांनो नक्कीच अशा ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे आणि लिंचिंग मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. आता मित्रांनो आपण लिंचिंग म्हणजे काय हे समजून घेतलं, त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या जमिनीची कशी ओळखायची हे आपण समजून घेतलं. आता जाणून घेऊ की आपण आपल्या जमिनीमध्ये जर लिंचिंग होत असेल तर लिंचिंग कशी थांबवू शकतो. मित्रांनो अगदी सोप्या गोष्टी आहे ज्या आपण करून आपण दिलेली खतं आपल्या मोसंबीच्या बागेला 90 ते 95% उपलब्ध करून देऊ शकतो. यामध्ये मित्रांनो जर आपण पाणी भरत असाल आणि आपण आपल्या मोसंबीच्या बागेला जर खतं देत असाल तर मित्रांनो त्या खतासोबत आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये एकरी कमीत कमी 50 किलो सिलिकॉन वापरा. मित्रांनो सिलिकॉनमुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपली दिलेली खतं आहे ही वरच्या थरामध्ये थांबायला मदत होते. त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पाण्याद्वारे मोसंबीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर वाढवायची असेल मित्रांनो तर या ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेट पावडरचा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा आपण ज्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट पावडर वापरतो त्या ठिकाणी आपल्याला नरमपणा किंवा अगदी त्या ठिकाणी ओलसरपणा आपल्याला जाणवतो. त्यामुळे ज्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे त्या ठिकाणी आपण जर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये वापरलं तर त्या ठिकाणी आपल्या मोसंबीच्या बागेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढायला मदत होते. आणि मित्रांनो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली तर नक्कीच आपली लिंचिंग सुद्धा कमी होणार आहे. आता मित्रांनो ठिबकमध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या बागा हे ठिबकर आहे आणि त्यांचाही प्रश्न आहे की आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिंचिंग कशी थांबवावी. तर मित्रांनो ज्या मोसंबीच्या बागेमध्ये ठिबकनं पाणी दिल्यानंतर पाणी चांगल्या प्रकारे पसरतं त्या ठिकाणी लिंचिंग कमी होते, परंतु होते त्या ठिकाणी अगदी 4 ते 5% लिंचिंग होते. तर अशा ठिकाणी आपण सिलिकॉन स्टिकरचा वापर करून ती लिंचिंग थोपू शकतो. त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये ठिबक आहे आणि त्या ठिकाणी दिलेलं पाणी हे पसरत नाही, सरळ खाली जातं, त्या ठिकाणी सुद्धा आपण जर सिलिकॉन स्टिकरचा वापर केला तर मित्रांनो नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण दिलेली खतं ही आपल्या मुळाच्या कक्षेत थांबतील आणि आपल्या मोसंबीच्या बागेला सहज ती उपलब्ध होतील. मित्रांनो अगदी कमी पैशामध्ये आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये होत असलेली लिंचिंग रोखू शकतो. खूप शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती नाही. मला 1-2 कॉल आले होते, त्यांनी मला विचारलं होतं की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिंचिंग कशी होते आणि ते आपण कशी थोपू शकतो. मी त्यांना फोनवर सांगितलं, परंतु म्हटलं फोनवर सांगितल्यापेक्षा आपण जर व्हिडिओ बनवला तर आपल्या सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांना याची माहिती मिळेल. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नेहमी मोसंबीची माहिती सांगत असतो. स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे. आपल्याला काही समस्या असतील, आपल्याला काही अडचणी असतील तर मित्रांनो नक्की कॉल करा, कमेंटमध्ये कमेंटही करा. आपण नक्की त्या कमेंटचं उत्तर देऊ आणि तुम्ही केलेल्या फोनचंही उत्तर देऊ. धन्यवाद.